बॉसचा टास्क खेळताना पहिले 2 राऊंड हे झालेले होते आणि त्या दोन्ही राऊंडमध्ये दोन्ही टीमला 0 पॉईंट्स मिळालेले होते, कारण कोणत्याच टीमने टास्क जिंकलेला नव्हता। पण तिसऱ्या आणि चौथ्या फेरीमध्ये सूरजने आणि वर्षाताईंनी हा टास्क जिंकलेला आहे। त्याच्यामुळेच इकडे टीम ए ही विजेती टीम झालेली आहे आणि त्यामुळे टीम ए ठरलेली आहेत मालक, तर टीम बीचे सदस्य आहेत सांकाम्या। तर इकडे सगळ्याचा बदला घेताना दिसते आणि निकी याच्यामध्ये जास्तच राडा घालणार आहे। तर वर्षाताई इकडे पाय चेपायला सांगतायत, त्यामुळे जान्हवी आणि अंकिता त्यांच्या पायांचा मसाज करताना इकडे दिसत आहेत। तर इकडे जान्हवीला पीठ मळायला सांगितलेलं असतं आणि पीठ ती उजव्या हाताने मळत असते, पण वर्षाताई सांगतात की डाव्या हाताने पीठ मळायचं। त्यामुळे तिला प्रश्न पडतो की डाव्या हाताने पीठ कसं मळायचं। तर इकडे पॅडी दादा हे सूरजचे पाय चेपताना दिसत आहेत आणि बिग बॉसची सक्त ताकीद आहे की प्रत्येकानं त्यांच्याकडून काम हे करून घेतलंच पाहिजे। त्यामुळे इकडे पॅडी दादा सुद्धा मालिश करताना दिसत आहेत। तर इकडे धनंजयला चहा हवा आहे, त्यामुळे अभिजितला तो चहाची ऑर्डर देताना दिसतोय। तरीसुद्धा अभिजित तिकडे जाऊन चहा करतो आणि तो सांडून ठेवतो आणि निक्की ओरडते की अरे हे काय केलं। तर अशा प्रकारे बिग बॉसच्या घरामध्ये गोंधळ उडालेला आहे आणि सांकाम्याची ड्युटी करून सगळे सदस्य वैतागलेले आहेत। तर निक्की, सूरज, धनंजय, वर्षा हे आता मालक झालेले आहेत, तर बाकीचे सदस्य त्यांचे सांकाम्या झालेले आहेत। तर तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये सगळ्यात जास्त टफ फाईट कोण देईल, म्हणजे कोण जास्त काम करून घेईल, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।